का झालं रे? बापू काऊन रे बापू, का झालं? कोण काही म्हणलं का तुले? घे. सांग काय झालं? मी सकाळी गेलतो चौकामध्ये, काही पोरं तिथे गोंगाटा करून खेळत होते. मी गेलो तर आम्हाला स्वातंत्र्य मिळाला, 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 आम्हाला स्वातंत्र्य मिळाला. आता आपण कुठे जाऊ शकतो, आता आपण कुठे जाऊ शकतो, आता आपण कुठे जाऊ शकतो. स्वातंत्र्य मिळाला, आम्हाला 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 स्वातंत्र्य मिळाला. आता मी बी तुमच्या सोबत खेळू शकतो ना? आला मोठा खेळणार आहे, जा आपल्या जातीतला पोट्ट जाऊन खेळ. चल निघ आपल्या घरात. चल निघ बाहेर, आला मोठा मंदिरात. मुलांनो, आजपर्यंत आपला देश इंग्रजांच्या हाती होता. शाळेत तरी येऊ दे, जाऊन पाहतो ना. आपल्यावर किती अत्याचार झाला, पण आता तसं होणार नाही. एवढ्या वर्षाच्या अथक प्रयत्नाने आणि थोर महात्म्यांच्या बलिदानाने शेवटी आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच. तुम्हाला माहीतच असेल, हे काही एका दिवसाचे काम नाही. आता मला बी शिकता येईल. आणि आता आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या माणसाला समोर नेलं पाहिजे. तर मुलांनो, आता आपला भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आता मी तुम्हाला अक्षरांची ओळख सांगतो, तर माझ्या मागे म्हणा तुम्ही. अ आ ई ई उ उ रू रू ए ऐ. ए थांब थांब थांब, कुठे येत आहे? शिव 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 शिव. ए नालायका, तू इथं आला कसा? तुला इथे तुझ्या घरच्यांना पाठवलंच कसं? तुला माहित नाही का तुम्हाला इथे यायला परवानगी नाही? वय तिकडे. आम्ही कोणचं पाप केलं बरं? तर आपण कुठं होतो? अशा लोकांना आपल्यात राहू द्यायचं नाही, आपल्या सोबत खेळू द्यायचं नाही, आपल्या घरी येऊ द्यायचं नाही. यांच्या 4 हात दूरच राहायचं, समजलं? रेणू रना नको काळजी करू. आपल्या बापजात्यानं स्वातंत्र्यासाठी आपला जीव गमावला आणि हे लोक आपल्याला अशी वागणूक देते. पण एक दिवस येईन जेव्हा आपला देश प्रजासत्ताक होईल. त्या दिवशी आपल्याला खरं स्वातंत्र्य भेटन. आपण शाळा शिकू शकन, वाटेल ते कपडे घालू शकन,
कोणत्याही मंदिरात जाऊ शकत. त्या दिवशी आपल्याला खरं स्वातंत्र्य भेटन. आत्ता पण तेच चालू आहे. जातीभेद, धर्मभेद. ज्या दिवशी खरंच आपल्याला शिक्षणाचा अधिकार भेटन ना, कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार भेटन, कुठं जाण्या येण्याचा अधिकार भेटन, त्या दिवशी समजायचं आपल्याला खरं स्वातंत्र्य भेटलं. ज्या दिवशी या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या हातात सत्ता असन ना, तेव्हा समजायचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि तो दिवस लवकरच येईल ज्या दिवशी आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळेल आणि आपला देश प्रजासत्ताक होईल.